ओव्हनचा वापर न करता कुकरमध्ये ख्रिसमस स्पेशल झटपट असा प्लम केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. या ठिकाणी मी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत ते घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी घरामध्ये जे काही उपलब्ध ड्रायफ्रूट्स आहेत ते या ठिकाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं. या ठिकाणी मी काळे आणि साधे मनुके घेतलेले आहेत. चेरी, बदाम, टूटी फ्रुटी घेतलेले आहेत. काजू, अक्रोड आणि खजूरसुद्धा घेतलेला आहे. सर्व ड्रायफ्रूट्सचे छोटे तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी मी फ्रेश ऑरेंज ज्यूस वापरणार आहे. त्याकरिता ऑरेंज मधोमध कट करून घेतलं आणि विस्करच्या मदतीने अगदी चाळणीमध्ये पटापट म्हणजे काही सेकंदामध्येच ऑरेंजचा फ्रेश ज्यूस काढून तयार झालेला आहे. या ठिकाणी 1/3 कप ऑरेंज ज्यूस मी या ठिकाणी वापरलेला आहे. यामध्ये पाव कप टूटी फ्रुटी आणि 2 चमचे साधे मनुके घातलेले आहेत. तसेच या ठिकाणी 3 चमचे काळे मनुके, बिया काढलेले 2 चमचे खजूर, 2 चमचे काजूचे तुकडे, 2 चमचे अक्रोडचे तुकडे आणि 2 चमचे चेरीचे तुकडे. तसेच या ठिकाणी 2 चमचे मगज बी आणि 2 चमचे अंजीरचे छोटे तुकडे घातलेले आहेत. हे ड्रायफ्रूटचे तुकडे अगदी 2 तासासाठी मी ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत ठेवलेले आहेत. त्यानंतर पॅनमध्ये मी 1/4 कप साखर घेतलेली आहे. अगदी मंद गॅसवरती साखर पूर्ण पॅनमध्ये पसरवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा पाणी घालायचं आहे. या ठिकाणी साखर वितळेपर्यंत अजिबात यामध्ये चमचा फिरवायचा नाही. आपोआप जेव्हा साखर वितळायला सुरुवात होईल तेव्हा त्यामध्ये चमच्याच्या मदतीने साखर पूर्णपणे पॅनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची. साखर जेव्हा पूर्णपणे वितळून त्याचा कलर चेंज होतो तेव्हा त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. अगदी थोडे थोडे करून ते सुद्धा गॅस बंद करून ही प्रोसेस करून घ्यायचं आहे. कारण की अंगावरती उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तसेच गॅस बंद केल्यानंतर लगेच पटकन गॅस सुरू करायचा आहे आणि त्यामध्ये ज्या काही गाठी झालेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे मिक्स करून 2 ते 3 मिनटं कॅरेमल व्यवस्थितपणे उकळून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/3 कप साखर घेतली आणि त्याच्यामध्ये दालचिनी, सुंठ आणि जायफळचा तुकडा घातलेला आहे. तसेच 3 विलायची सुद्धा घातलेल्या आहेत. मिक्सरला अगदी बारीक पिठी साखर बनवून घ्यायची आहे. या मसाल्यामुळे केक हा चवीला खूपच छान होतो. मध्यम गॅसवर 15 मिनिटे कुकर प्रीहीट करून घेतला. त्याच्यामध्ये छोटंसं स्टँड टाकलं आणि कुकरच्या झाकणाचा रबर काढून घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मी भांड्याला लावण्यासाठी बटर पेपर सुद्धा अगदी गोलाकार आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बटर पेपर नसेल तर भांड्याच्या तळाशी तेल लावू शकता आणि त्याच्यावरती पिठी साखर भुरभरू शकता. यामुळे काय होतं, केक अजिबात भांड्याच्या तळाशी चिटकत नाही. त्यानंतर एका बाउलमध्ये मी या ठिकाणी 1/3 कप तेल घेतलेला आहे आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. त्यामध्येच मी या ठिकाणी अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून सर्व साहित्य अगदी विस्करच्या मदतीने व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळणीमध्ये 1 कप मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्येच मी या ठिकाणी 2 चमचे मिल्क पावडर वापरलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. मिल्क पावडरमुळे केक हा अगदी मऊ लुसलुशीत होतो. अगदी व्यवस्थितपणे चाळणीने चाळून घेतलं आणि पिठी साखर आणि तेलाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी मी 1/4 कप कॅरेमल साखरेचं जे कॅरेमल होतं ते घातलेलं आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर तुम्हाला मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 ते 3 चमचे दूधसुद्धा ॲड करू शकता. तसेच या ठिकाणी मी 1 चमचा बेकिंग पावडर वापरलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे. बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी या ठिकाणी मी 1 चमचा व्हिनेगर वापरलेला आहे. व्हिनेगर नसेल तर या ठिकाणी तुम्ही 1 चमचा लिंबूचा रससुद्धा वापरू शकता. बेकिंग सोडा घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ फेटायचं नाही, नाहीतर केक हा फुगत नाही, मध्येच बसतो. बटर पेपर लावलेल्या या भांड्यामध्ये मी हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती अगदी गार्निशिंगसाठी मी या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूटचे तुकडे बाजूला ठेवलेले होते ते यामध्ये पसरवून घेतले
आणि 15 ते 20 मिनटं प्रीहीट झालेल्या या कुकरमध्ये मी हे केकचं भांडं अगदी व्यवस्थितपणे ठेवलेलं आहे. तसेच कुकरच्या झाकणाला रबर लावलेला नाही. अर्ध्या तासानंतरने मी हा केक चेक केला टूथपिकच्या मदतीने, तर टूथपिकला त्याचे पीठ चिटकलेलं होतं, म्हणजे केक हा पूर्णपणे तयार झालेला नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी केक बेकिंगसाठी ठेवलेला आहे. 10 मिनिटांनी टूथपिकच्या मदतीने चेक केलं तर टूथपिक अगदी पूर्णपणे क्लिअर आलेले आहे, म्हणजेच केक तयार होण्यासाठी 40 मिनिटे लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत अशा प्रकारचा हा केक तयार झालेला आहे.